औंढा तालुक्यातील मोजे बेरुला गावातील बौद्ध बांधवाची निळा झेंडा इटमना प्रकरणी थेट राज्यपालाकडे धाव घेतली आहे। शासनाच्या विविध विभागाकडे न्यायाची मागणी केली आहे। वसमत विधानसभेतील बेरुला गावामधील बौद्ध बांधव निळा झेंडा इटमना प्रकरणी न्याय मागण्यासाठी हिंगोली जिल्हाधिकारी असतील, तहसील कार्यालय वसमत असेल असे अनेक शासकीय विभागाकडे न्यायाची मागणी करत आहे, तरी अद्याप न्याय मिळाला नाही। स्थानिक जातीवादी लोक सांगण्यावर न्याय मागण्याचा आवाज दाबला जात असल्यामुळे गावातील बौद्ध बांधवांनी थेट राज्यपाल यांच्याकडे दालन गाठले। गावातील बौद्ध बांधव व रिपब्लिकन पक्ष नेते दिनेश हनुमंते यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालाकडे न्याय मागण्यासाठी धाव घेतली आहे। त्यामध्ये मंत्रालयीन सर्व विभाग, मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, हिंगोलीचे पालकमंत्री श्री नरहरी झिरवळकर साहेब यांच्याकडे न्याय मागण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली आहे। मुंबई येथे सरकारच्या विविध विभागाकडे बेरुला येथील बौद्ध बांधवाची निळा झेंडा प्रकरणी न्याय मागण्यासाठी निवेदन सादर केले। दिनांक 25 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मंत्रालयामध्ये माननीय मुख्यमंत्री यांचे सचिव, ग्रामविकास मंत्री यांचे सचिव आणि हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे सचिव यांची भेट घेऊन आपल्यावर झालेल्या अन्यायासंदर्भात माहिती देऊन सदर प्रकरणी न्याय मिळावा अशी विनंती केली आहे। सोबतच पुणे येथे सर्वांनी समाज कल्याण आयुक्त यांची भेट घेऊन निळा झेंडा इटमना प्रकरणी काढताना झालेली धक्काबुक्की व मारहाण या संदर्भात माहिती देऊन संबंधित कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। माननीय राज्यपाल यांचे सचिव यांची भेट घेऊन त्यांना सदर प्रकरणाचे निवेदन दिले। त्यावेळेस राज्यपाल कार्यालयीन सचिव यांचे आदेशित करण्याचे आश्वासन दिले आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे माननीय पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयात देखील निवेदन सादर करण्यात आले आहे। काय आहे बेरुला येथील बौद्ध बांधवांची मागणी पहा। बेरुला गावात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या रस्त्यातील चौकात निळा झेंडा गेल्या 4 वर्षापासून आहे। दिनांक 6-8 ऑगस्ट रोजी औंढा नागनाथचे तहसीलदार यांनी जिल्हा परिषदेच्या अभियंत्यास पुढे करून आणि पोलीस बळाचा दिशाभूल करून दुरुपयोग करून सदर निळा झेंडा धार्मिक भावनांची कदर न करता काढून टाकला। बेरुला येथील बौद्ध समाजाची मागणी अशी आहे की ज्या दोषी पोलीस व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी निळा झेंडा बळाचा वापर करून काढला, महिलांना धक्काबुक्की केली, त्या दोषीवर कारवाई करावी आणि निळा झेंडा जसा काढला तसा सन्मानपूर्वक लावण्यात यावा। निळा झेंडा लावणार नसले तर जिल्ह्यातील सर्व झेंडे काढावेत ही अतिशय न्यायपूर्ण मागणी केली आहे। परंतु प्रशासन त्यास वेगळा रंग देऊन तणाव निर्माण करत असल्यामुळे बेरुला येथील बौद्ध समाजाची माणसांनी थेट महाराष्ट्राची राजधानी गाठली आहे। बेरुला येथील बौद्ध समाजाचा टाहो सरकारला ऐकू येत नाही का आणि सरकार या प्रकरणी काय कार्य करेल हेही पाहणे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे।